शिवसेनेतून राजकीय प्रवासाला त्यांची सुरुवात झाली। राहुल नार्वेकर हे पेशानं वकील आहेत। 2014 साली राष्ट्रवादीकडनं त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, मात्र 2014ला लोकसभेत त्यांचा पराभव झाला। 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ते विधान परिषदेवर गेले, तर 2019 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला। 2019ला भाजपतर्फे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि भाजपकडून माध्यम प्रभारी पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली। 3 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्षपदी त्यांची निवड झाली। सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून दोन्ही सभागृहात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली। राज्यातील सत्तांतराच्या घडामोडीमध्ये त्यांनी बाजू मांडली। 2024ला कुलाबा मतदारसंघातनं पुन्हा एकदा ते विधानसभेत विजयी झालेत आणि 2024ला पुन्हा एकदा त्यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली आहे।